कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिद्धार्थ, सिद्धार्थ, ही तर तीच गाडी ज्या गाडीतनं त्या दिवशी सिद्धार्थ फिरत होता। गाडीचा नंबर पण तोच आहे, म्हणजे सिद्धार्थ इथंच कुठेतरी असणार। हो सर, जरा पुढे बघून चालत जा ना, एवढी कसली काय झाली? चुकलं माझं, माफ करा मला। अचानक कसा काय गायब झाला येऊ? माफ करा। ठीक आहे, जरा सांभाळ। आज इथे कसं काय भेटायला बोलवलं सिद्धार्थ? इथे कसं का भेटायला बोलवलंस म्हणजे? नाही म्हणजे इतर वेळेस आपण एकांतात भेटतो ना। मग इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोण आहे? आणि तुझी इच्छा असेल तर? माझी इच्छा नसायला काय झालं, पण हे असं एकांतात कधीपर्यंत भेटायचंय? म्हणजे तुला काहीच कळत नसल्यासारखं वागू नको। मी 1 महिन्याची प्रेग्नेंट आहे तुझ्यापासून, आणि आता ना काहीही करून आपल्याला लग्न करावंच लागणार आहे। तर मला घरातून बाहेर पडणं अवघड होईल, कळतंय का तुला? कळतंय मला, म्हणूनच तर मी तुला इथे बोलवलंय। खरंच? कधी करायचं आपण लग्न? लग्न नाही, ॲबॉर्शन। पूनम, इथे आपल्याला इझिली ॲबॉर्शन करून मिळेल। हे बघ, इथे सगळे माझ्या ओळखीचे आहेत, कुणाला काहीच करणार नाही। आर यू आउट ऑफ युअर माइंड सिद्धार्थ? तू काय बोलतोस हे तुझं तुला तरी कळतंय का? आपलं बाळ आहे माझ्या पोटात आणि त्यालाच मारायचं म्हणतोस तू? पूनम, अगं तू असा इमोशनली विचार नको करूस प्लीज। तुला, मला, आपल्या दोघांनाही करिअर करायचंय अजून। हे बघ, मी सेटल नाही अजून, आणि हे बाळाचा वगैरे विचार करायला आयुष्य पडलंय। अगं मला हे बाळ हवंय आणि मी ॲबॉर्शन नाही करणार। अरे आपल्या प्रेमाची निशाणी आहे हे बाळ। पूनम, अगं तू कधीपासून असा विचार करायला लागलीस? करिअरला सर्वस्व मानणारी तू। अगं तुझ्यामुळे मी माझी स्वप्न जगायला लागलोय, आणि तू असा इमोशनली विचार करणार? मी या पूनमवर प्रेम नव्हतं केलं। हे बघ, ही तीच पूनम आहे। फरक इतकाच आहे की तेव्हा मी कोणाच्या प्रेमात नव्हते, पण आता आहे ना। तुझ्या प्रेमात पडलीये ना, तेव्हापासून करायला लागली मी इमोशनली विचार। जशी तुझ्यात गुंतत गेले ना, तशी आता या बाळातही गुंतली। अगं पण तू पूर्णपणे यातच अडकून राहिलीस ना, तर आपल्या करिअरच्या आड येतील या सगळ्या गोष्टी। मी तुला आणि मुलाला कसा वेळ देईन? थिंक अबाउट इट पूनम। मी विचार केलाय आणि मी ठाम आहे यावर। आता तू फक्त लग्नाची तारीख ठरव। तारीख तर ठरवावीच लागेल, पण ती लग्नाची नाही, तुझ्या शेवटच्या निरोपाची। सिद्धार्थ, बोल काहीतरी। कधी करायचं आपण लग्न? तू मला फसवणार नाहीस ना?
हेच माहित नाही आणि यानं तुळजाला फसवलं. ती ह्याच्या वाटेकडे डोळून बसली आणि हा नाही नाही, तुळजाला ह्याची नियत कळायलाच पाहिजे. कुठं गेली तुळजा? आता कुठं शोधू हिला? तुळजाला सिद्धार्थचा खरा चेहरा कळलाच पाहिजे. कुठंच कशी दिसणार, तिच्याकडे फोन पण नाही. तर कशी घावायची ही? आता अजून तुळजाला शोधून बसलो तर सिद्धार्थ तावडीतनं सुटून जाईल. परत त्याला शोधणं अवघडून बसेल. ठीक आहे, तुला ते मूल हवंच आहे ना, तर मग करूया आपण लग्न. खरंच? खरं. अगं, मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. पूनम, मी फक्त आपल्या भविष्याचा विचार करत होतो. आपलं ठरलं होतं ना की लवकरात लवकर आपण लंडनला जाऊन सेटल व्हायचं म्हणून. ते आताही करूच शकतो आपण. पूनम, मग ते कसं शक्य आहे? त्यासाठी कमीत कमी 50 लाख तरी आपल्या हातात असणं गरजेचं आहे. त्यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागेल. आणि या सगळ्यात मी तुला, आपल्या बाळाला कसा वेळ देऊ शकणार आहे का? बस, इतकं प्रेशर घ्यायची काहीच गरज नाही. मी माझ्या बाबांशी बोललीये पैशांबद्दल आणि ते सध्या 25 लाख रुपये द्यायला तयार आहेत मला. तेही मी बिझनेससाठी म्हणून मागून घेतलं. त्यांना यातलं काहीच माहित नाही. ग्रेट. मग तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, आपण त्यांचे पैसे परत करू, पण मला अजून पैसे जमवावे लागणार आहे. ते मी बघतो. आता झालं कमी प्रेशर? ते होणारच होता, कारण तू माझ्यासोबत आहेस. आता सांग, कधी आणि कोणत्या मुहूर्तावर करायचं लग्न? तू म्हणशील तेव्हा आणि तू म्हणशील तसं. ठीक आहे, मग सगळ्यात आधी इथल्या भवानी मातेच्या मंदिरात आपण जाऊन लग्न करू. तू ते सगळे पैसे माझ्याकडे देऊन ठेव. मी पुढची सगळी तयारी करून ठेवतो, विजा वगैरे सगळी तयारी. मग तू, मी आणि आपलं बाळ भविष्याच्या दिशेने फ्लाय करू. खरंच? खरंच, तुझी शपथ. आय लव्ह यू सिद्धार्थ. आय लव्ह यू टू. मग येत्या रविवारी सकाळी 7च्या मुहूर्तावर ठरले तसं सगळं करू. चला निघूया आता. आणि हो, आपलं लग्न होईपर्यंत तुला तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायची. मग मी आहेच. चला. तुझा असा राग येतोय ना, तुझ्यासारख्या नीच माणसाला मी इथंच जित्ता काढला असता. पण जोपर्यंत तुझ्यासमोर तुझं खरं रूप येत नाही ना, तर जगून घे. आत्ता तुझ्याला मी हे सगळं सांगितलं ना, तर ती माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. पण ज्या मंदिरात तू तुझ्याला लग्न करायचा शब्द देऊन फसवलंस, त्याच मंदिरात या बाबड्या पुरुषी लग्न करणार आहेस ना? आता त्याच मंदिरात तुझ्या या चेहऱ्यावरचा खोटा मुखोटा उतरवणार आहे मी. तुळजा पुढं तुला पार उघडा पाडणारा यो सूर्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.